राहता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त बाल आनंद मेळाव्याचं उत्साहात आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमास डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, डॉक्टर मधुकर देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, उपाध्यक्ष शशिकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विक्रेत्यांची भूमिका साकारत शाळेच्या हिरव्यागार लॉनवर फळे, भाजीपाला तसेच विविध वस्तूंची सुमारे 200 दुकानं थाटली होती। प्रत्यक्ष व्यवहारातून शिकण्याचा हा अनुभव बालकांसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरला। कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच शाळेचे संस्थापक प्राचार्य इंद्रभान डांगे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी कार्याध्यक्ष भगवानराव डांगे, माजी पोलीस अधिकारी मेघश्याम डांगे, माणिकराव धनवटे, शिवाजी देवडे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत अशोक गाढवे यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक सचिन गीते यांनी केले। बाल आनंद बाजार संकल्पनेविषयी माहिती देताना प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशानं सुमारे 50 वर्षांपूर्वी या संकुलात आनंद बाजार ही संकल्पना सुरू करण्यात आली। कालांतरानं या उपक्रमाची गरज आणि व्याप्ती वाढत गेली आणि आज हा उपक्रम अनेक शाळांमध्ये राबवला जात आहे। शिक्षणासोबतच व्यापारी मूल्यांची शिकवण देण्याचे हे प्रभावी माध्यम आहे। या सोहळ्यास शाळेची माजी विद्यार्थिनी प्रांजल नाईकवाडी हिची विशेष उपस्थिती होती। या शाळेनं दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर मार्गदर्शक ठरते असे भावनिक उद्गार तिने आपल्या भाषणातून काढले। यावेळी डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, डॉक्टर मधुकर देशमुख, मेघश्याम डांगे, भगवानराव डांगे यांनीही पूर्वीच्या आनंद बाजाराच्या आठवणींना उजाळा दिला। कोरोना महामारीनंतर प्रथमच यंदा प्रीती स्कूलचा बाल आनंद बाजार फक्त नर्सरी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनीच भरवला होता। त्यात बालकच विक्रेते आणि बालकच ग्राहक बनले होते। कार्यक्रमास प्राचार्या डॉक्टर पूर्वी हलपती, मुख्याध्यापिका स्वाती धनवटे, जालिंदर धनवटे, दत्तामामा सदाफळ, अनुपमाताई डांगे, शोभाताई डांगे, मंगलताई डांगे, गंगोत्री देवडे यांचीही उपस्थिती होती। How much was sold? What was the net profit? What was the gross profit? We used to make a list, and every student, even the first standard student, used to make the same thing. So this was it, and really we miss it. We have a lot of memories from here. We have taken it with us, and lot of teachings by Anna, which we are trying to work in our life, and these memories are like for lifetime with us. Now, on my personal level, right now I'm not working, so whatever Anna have taught me, whatever I have learned from him, I'm just making it. I'm just working to make it happen through my child. Like I'm teaching him everything, whatever I can teach him. And even I'm not able to give the 100%, but whatever I think that, yeah, today if I think that Anna had taught me this, so immediately I make sure that you also know the same thing. So these are the memories, and best of luck to everyone. Thank you. संकल्पना मांडली होती आनंद बाजारची, त्याच्यामध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, त्यातून त्यांना भविष्यात एक चांगलं उद्योजक बनता येईल याकडे वाटचाल व्हावी। सतत नोकऱ्या मिळतील याची काही गॅरंटी नाही। अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्यात चांगली नोकरी न मिळाल्यामुळं हताश होतात आणि कुठेतरी उद्योग व्यवसायाला लागण्याची भीती राहते। ती भीती नाहीशी व्हावी म्हणून विद्यार्थी ज्यावेळेस पहिली किंवा दुसरीला असतो तेव्हापासून 8 ते 10 वर्ष ज्यावेळेस तो हे व्यावहारिक ज्ञान घेतो तर परिपक्व होतो, त्याला ही व्यवहाराची भाषा कळते, देवण घेवणाची भाषा कळते, नफा तोटा हा समजायला लागतो। अशा अनेक संकल्पनांची रुजवणूक यामध्ये होते। निश्चितच कुठेतरी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज, व्यावहारिक ज्ञान हे गरजेचं आहे। पुस्तकी ज्ञान तर मिळणारच आहे, पुस्तकी ज्ञान घेण्याचे अनेक माध्यम आहेत, पण व्यावहारिक ज्ञान घेण्याचे फार थोडेसे माध्यम आहेत। कारण लहानपणी बाजारात जायला प्रत्येकाला आनंद व्हायचा, पण बाजार स्वतः करायला किंवा एक आपण दुकानदार म्हणून आपण एखादी विक्री कशा पद्धतीने करू शकतो तर ते करणं गरजेचं आहे। आजच्या काळानुरूप 21व्या शतकामध्ये मुलं आपण म्हणतो ज्ञानाने परिपक्व झाले पाहिजे। ऑलराऊंड डेव्हलपमेंट हा शिक्षणाचा भाग आहे, म्हणून असे उपक्रम हे सातत्याने घेतले गेले पाहिजे। आजच्या आनंद बाजाराची गव्हर्नमेंटने नोंद घेतलेली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने, कारण ती घ्यावीच लागणार होती। कारण ही आनंद बाजार कुठल्याही शाळेत
अगोदर डांगे सरांनी जेव्हा सुरू केला त्याच्या अगोदर कुठल्याही शाळेमध्ये भरवला जात नव्हता. की डांगे सर ह्या प्रोग्रामचे पायनियर आहेत. आणि डांगे सरांचं मी पाहिलं की लो एम इज क्राईम, म्हणजे तुमचं कमी कायमचं तुमचं एम शुड बी हाय. लो एम म्हणजे तुमचं ध्येय छोटं ठेवणं हा एक क्राईम आहे. तुम्ही तुमचं ध्येय उच्च ठेवा आणि ते उच्च ध्येय ठेवल्यानंतर तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि ते डांगे सरांनी आयुष्यभर हेच केलं. त्यांनी लावलेलं रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. आणि आनंद आहे की याचं समर्थपणे त्यांचे ज्ञानेश्वर पूनम मॅडम समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत आणि आणखी त्यांच्या नवीन कल्पनेमध्ये भर घालत आहेत. हे पाहून खूप आनंद होतोय आणि त्याचा मी एक साक्षीदार आहे, ह्याचाही मला आनंद होतोय. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता गणेश्वर राहणार नाही. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना या आनंद बाजारच्या शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यावहारिक ज्ञानांनी सुंदर गोष्ट सांगितली. एक व्यावहारिक ज्ञान आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि आपल्या घरी जे जे व्यवसाय होतात, आपले आईवडील कोणत्या कष्टाने तो व्यवसाय उभा करतात, कोणत्या कष्टाने 2 पैसे कमावतात आणि ते करत असताना आपल्याला परत शिक्षण देतात, आपल्याला शिस्त देतात. अशा तो व्यवहार आपल्याला सुद्धा त्याच्यातलं थोडंफार 10-5% ज्ञान असावं आणि म्हणून तो आनंद बाजार या ठिकाणी स्थापित होतो. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता.